चे फॉर्म सध्याला चालू झालेले आहे, चालू होणार आहे. येत्या 1 ते 2 दिवसामध्ये चालू होण्याची शक्यता आहे. त्यासाठी हे फॉर्म भरण्यासाठी युजर मॅन्युअल दिलेलं आहे. ते तुम्हाला वेबसाईटवर भेटून जाईल. तुम्ही पाहू शकता इथे मॅन्युअल आहे. तर RTचा फॉर्म तुम्ही घरी सुद्धा बसून भरू शकता. त्यासाठी वेबसाईटची लिंक आहे इथे. तुम्ही या वेबसाईटवर येऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यासाठी खूप सोपी पद्धत आहे. जेव्हा तुम्ही हे लिंक टाकाल त्यानंतर हे पेज ओपन होईल. इथे लेफ्टला इथे ॲरो दाखवलेला आहे. क्लिक हिअर टू ॲड RT ॲडमिशन म्हणून इथे क्लिक करावे. नंतर इथे वर लेफ्टला ऑनलाईन ॲप्लिकेशन म्हणून लिहिलेलं आहे. त्याच्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही एका नवीन पेजवर रिडायरेक्ट होताल आणि असा पेजवर इथे न्यू रजिस्ट्रेशन फ्रंटला समोरची लेफ्टला लॉग इन असेल आणि इथं नवीन रजिस्ट्रेशन असेल. जर तिथं नवीन रजिस्ट्रेशन आलं नाही किंवा दिसत नाही तर समजून घ्या की आणखीन चालू झालेले नाहीये. ज्या दिवशी चालू होणार आहे त्या टायमाला हे न्यू रजिस्ट्रेशनची लिंक तिथं येऊन जाईल. त्यानंतर जेव्हा तुम्ही त्यावर क्लिक कराल त्यानंतर असा पेज येईल. तिथे तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे. लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम हे इथं पूर्ण माहिती भरायची आहे. चाइल्ड डिसॅबिलिटी, चाइल्डचं डेट ऑफ बर्थ हे कॅपचा इथे जसं आहे इथे फिल करायचं आहे आणि तुमचा मोबाईल नंबर. लक्षात असू द्या की बर्थ सर्टिफिकेट, आधार कार्ड जवळ असू द्या. सगळे डॉक्युमेंट ऑलरेडी ठेवून घ्या. त्यानंतरच फॉर्म भरा आणि जे बर्थ सर्टिफिकेटवर आहे किंवा आधार कार्डवर आहे तेच तुम्ही टाका. नंतर एकदा फॉर्म भरल्यानंतर ते चेंज करता येणार नाही. ना डबल फॉर्म भरलो तर ते रिजेक्ट होण्याची शक्यता असते. डबल फॉर्म भरता येत नाहीये. त्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन सिलेक्ट करा तुमचा जिल्हा. त्यानंतर असं नाव टाकायचं आहे, डेट ऑफ बर्थ ही सर्व माहिती भरायचं आहे. तुम्हाला एक मेसेज येऊन जाईल मोबाईलवर की तुम्ही रजिस्ट्रेशन झालेलं आहे. तुमचे युजर नेम आणि पासवर्ड हे आपल्याला येईल. त्यानंतर वापस त्याच वेबसाईटला यायचं आहे आणि तिथं आता इथं नाही लेफ्टला तुम्हाला ते युजर नेम जे मोबाईलवर आलेलं आहे ना ते युजर नेम पासवर्ड टाकायचं आहे. इथं टाकलेलं आहे. खाली कॅप्चा फिल करा. त्यानंतर लॉग इनचं बटन दाबा. ते ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे जे आपल्या ॲप्लिकेशन नंबर इथं असतो ते टाकलेलं असते. आपल्याला काही मेसेज मधलं ॲप्लिकेशन नंबर असतो ते टाकायचं असते. त्यानंतर एक पासवर्ड दिलेले असते ते जुनवाला पासवर्ड ते पासवर्ड टाका. नंतर तुम्ही स्वतः तयार करायचं आहे मनानं पासवर्ड. त्याच्यात डबल तेच पासवर्ड टाकायचं आहे, सबमिट करायचं आहे. मग नंतर ते अपडेट होऊन जाईल. त्यानंतर डबल लॉग इन करायचं आहे. डबल लॉग इन नंतर तुम्हाला इथं फॉर्म येईल. फॉर्म आहे ते तुम्ही इथं भरायचं. 1 2 3 4 5 6 7 असे 7 स्टेप आहेत. तुम्हाला साथीचे साथी असं काही नाही. 2-3 स्टेप भरायचे असते ते बाकीचे पुढचं ते ऑटोमॅटिक येते. इथं लेकराचं नाव आहे ते बघू शकता तुम्ही. लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम जसं बर्थ सर्टिफिकेट किंवा तुम्ही जसं आधार कार्ड याच्यावर जसं आहे तसं सेम टाकून घ्या. जर त्रुटी झाली तर फॉर्म रिजेक्ट होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं बघून टाका. थोडंसं दमान करा पण बघून टाका. त्याच्यानंतर बालकाचे पूर्ण नाव हे मराठीतून टाकायचं आहे. त्यानंतर आईचं नाव, आईचं मराठीतून नाव, वडिलांचं नाव, त्यानंतर वडिलाचे इंग्लिशमधून आहे तर मराठीतून आहे. तुमचं गाव इथे हे करायचं आहे. लेकराची जन्मतारीख आणि ॲड्रेस टाकायचा आहे. लोकेशन हे तेच टाका जे जी शाळा तुम्हाला जिथे तुम्ही राहता त्याच्या आजूबाजूचे 3 किलोमीटरची रेंज मधली शाळा इथे दाखवल्या जाते.
तुम्ही अशा पद्धतीने बघू शकता. इथे पत्ता टाकायचा आहे आणि हा पत्ता व्हेरीफाय केला जातो त्यांच्याकडून, ते बघितलं जाते. यापूर्वी तुम्ही कधी कोणाचं घेतलेलं आहे का न्यूज ठेवा किंवा अशा प्रकारे फॉर्म हे करायचा आहे. नंतर सेव्हवर क्लिक करायचं आहे खाली कोपऱ्याला. त्याच्यानंतर इथून मॅपमधून ते सिलेक्ट करायचं आहे. इथे मॅप येते, ते जेव्हा टाकचाल तेव्हा सेव्ह केल्यानंतर ते एक मॅप येते, मॅपचं ऑप्शन येते. त्या ऑप्शनवर सिलेक्ट करून तुम्हाला ते मॅप, गुगल मॅपचं मॅप ओपन होईल. मॅपमध्ये तुम्हाला एक्झॅक्ट इथं आहे ते सिलेक्ट करावे लागेल. अशा प्रकारे सिलेक्ट करून ओके करा आणि सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर हे लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड येथे दोन्ही पण ऑटोमॅटिकली जेव्हा तुम्ही सेव्ह करताल तेव्हा. त्याच्यानंतर येते नेक्स्ट ॲप्लिकेशन. इथे सिलेक्ट स्टँडर्ड पृथ्वीला टाकायचं आहे. हे आपल्याकडे आता इथं आमच्या सिटीमध्ये तर फक्त फर्स्ट क्लास ॲडमिशन दिले जाते. मोठ्या मेट्रो सिटी आहेत त्या साईडला एक्सक्युटिव्ह दिले जातात. त्याप्रमाणे बघा कास्ट जन्म लिहायचा आहे. त्यानंतर कास्टला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आधार नंबर आहे अँड फॅमिलीचं इन्कम आहे. जर तुमचं कास्ट असेल तर कास्ट सर्टिफिकेट द्यावं लागेल. कास्ट नसेल तर तुम्हाला इन्कमचं करायला पाहिजे. ॲड्रेस प्रूफ असणं गरजेचं आहे. बर्थ सर्टिफिकेट असणं सुद्धा गरजेचं आहे. आणि इन्कम कास्ट असलं तर इन्कमची गरज नाही, इन्कम नसेल तर कास्टची गरज नाही. तरी एक वेळेस कन्फर्म करून घ्या. अशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे. छोटा फॉर्म आहे. नो ॲड्रेस प्रूफ बस. तिथे कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे त्याला यशनं करायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला तिसरा येते स्कूल सिलेक्शन. स्कूल सिलेक्शन ह्या टॅबमध्ये आपल्याला इथं सिलेक्ट करायचं स्कूल. चेक करू शकता तुम्ही 10 नावं देऊ शकता. एक सिलेक्ट करून नंतर सेव्ह करायचं आहे. लिस्ट येते तुमच्या समोर, तिथे टिक करायचं असेल लिस्टवर आणि सेव्ह करायचं. इथे अपडेट झाल्यानंतर तुम्हाला हे समोर दाखवेल विदिन 1 किलोमीटर, विदिन 3 किलोमीटर आणि ग्रेड हे नवीन ऑप्शन आलेलं. पहिले 3 किलोमीटर पर्यंत सुद्धा. नंतर तुम्हाला फॉर्म दाखवले जाईल. चेक करायचं आहे. जर जर चुकलेलं असेल तर आत्ताच तुम्ही मागे घ्या किंवा सबमिट करून पूर्ण चेक करूनच फॉर्म सेव्ह करा. त्यानंतर कन्फर्म अँड सबमिट जेव्हा क्लिक करायचं आणि कन्फर्म अँड सबमिट क्लिक करायचं तेव्हा तुमचा फॉर्म पूर्णपणे सेव्ह झालेले असेल. नंतर तुम्हाला कसल्याच प्रकारे बदल करता येणार नाही. त्यामुळे फॉर्म सबमिट करण्याच्या अगोदर पूर्ण तपासा आणि नंतर कन्फर्म अँड सबमिटवर क्लिक करा. त्याची एक PDF येते, ते PDF घेऊन अशी PDF येते, त्याचं प्रिंट घेऊन त्याला डॉक्युमेंट घेऊन लिस्टमध्ये नाव आल्यानंतर लिस्टमध्ये नाव येते, वेट करायचं. वेट केल्यानंतर तुम्हाला जवळ असलेल्या कार्यालयामध्ये पुरवलेले ते जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करावे लागतील. त्यानंतर त्यांनी ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतील आणि काही दिवसातच मला असं लेटर दिलं जाईल. ते लेटर घेऊन शाळेमध्ये तुम्हाला सबमिट करायचं आहे. सोबत डॉक्युमेंट लावायचे आहे. त्यानंतर तुमचं काम पूर्ण होईल. धन्यवाद.